ही कथा आहे रिया आणि अनुरागची. रियाला फोटोग्राफीची खूप आवड होती. ती कुठे जाईल तिथे तिच्यासोबत कॅमेरा घेऊनच जायची. तिला निसर्गरम्य वातावरणात फिरायला खूप आवडायचं आणि त्या वातावरणातलं दृश्य ती स्वतःच्या कॅमेऱ्यामध्ये टिपून ठेवत होती. एक दिवस ती अशीच निसर्गरम्य वातावरणात फिरत असताना तिला एक मुलगा दिसतो. रियाची नजर त्याच्याकडे आकर्षित होते, कारण तो बालिशपणे पाण्याच्या नळापुढे ओंजळीने पाणी पित असतो. ते दृश्य तिला खूप आवडतं. मग ती अनुराग जवळ जाते आणि त्याला आवाज देते, पण अनुराग मात्र त्याच्याच धुंदीत असतो आणि तो तिच्याकडे न बघताच तिथून जायला निघतो. मग रिया त्याला दुसऱ्यांदा आवाज देते. तेव्हा तो तिच्याकडे बघतो आणि विचारतो, काय काम आहे? तेव्हा रिया त्याला म्हणते, माझा एक फोटो काढून द्याल का प्लीज? तेव्हा अनुराग तिला बोलतो की मला कॅमेरा वापरता येत नाही म्हणून. तेव्हा रिया त्याला बोलते, फक्त एक बटन तर दाबायचं आहे. रियाने तसं म्हटल्यावर लाजून अनुराग तिचा फोटो काढायला तयार होतो. एक एक करत रिया त्याच्याकडून भरपूर फोटोज काढून घेते. तिला अनुरागने काढलेले फोटोज खूप आवडतात. तेव्हा रिया त्याला थँक्स बोलते. मग अनुराग तिथून जायला निघतो. तेव्हा रिया त्याला अजून एकदा थांबवते आणि बोलते, मी तुमचेही काही फोटोज काढते. तर अनुराग तिला बोलतो की मला फोटो काढण्याचा शौक नाही. तर रिया चक्क त्याला जबरदस्तीने फोटो काढण्यासाठी उभा राहायला सांगते. अनुरागला काही कळतच नाही. तो मनातल्या मनात बोलतो, कशी आहे ही मुलगी? कोणत्याही अनोळखी माणसाला ही जबरदस्ती कशी काय करू शकते? आणि मनात विचार करतो, जाऊ दे, तिच्या मनासारखं केलं तरच लवकर तिच्यातून माझी सुटका होईल. म्हणून तो फोटोसाठी उभा राहतो. रिया त्याला फोटोसाठी भरपूर पोजेस द्यायला सांगते. अनुराग अगदी वैतागून जातो. फायनली रियाचे फोटोज काढून होतात आणि अनुराग तिला बोलतो, ठीक आहे, मी निघतो. तर रिया त्याला बोलते की अरे, तुझे फोटो तरी घेऊन जा. तेव्हा अनुराग बोलतो, मला फोटोजची काही गरज नाही. अनुरागचं उद्धटपणे बोलणं ऐकून तिचा चेहरा पडतो. तेव्हा अनुराग तिच्या चेहऱ्याकडे बघतो आणि तिला म्हणतो, बरं ठीक आहे, मला कॅमेरामध्येच माझे फोटो दाखव. सगळे फोटोज बघून अनुरागला खूप आनंद होतो. रियाने तर त्याचे खूप छान फोटोज काढलेले असतात. मग रिया त्याला विचारते, तू इथे एकटाच आला आहेस की तुझ्यासोबत आणखी कोण आहे? तेव्हा अनुराग बोलतो की नाही, मी एकटाच इथे आलो आहे. अनुरागही तिला विचारतो, तुझ्यासोबत देखील कोणी दिसत नाही? तर रिया त्याला बोलते, हो, मी ही एकटीच इथे आली आहे. मला फोटोग्राफीचा छंद आहे, त्यामुळे मला एकटीला फिरायला खूप आवडतं. असं तसं करत त्यांच्यामध्ये खूप साऱ्या गप्पा गोष्टी होतात. मग पुढे एका ठिकाणी ते दोघेही चहाच्या टपरीवर चहा घेतात. रिया अनुरागला विचारते की तुमचा ब्रेकअप झाला आहे का? कारण अशा निसर्गरम्य ठिकाणी तर एकटं कोणीच फिरत नाही. तेव्हा अनुराग तिला हो बोलतो आणि त्याची कहाणी सांगायला सुरुवात करतो. तो तिला बोलतो की हो, माझ्या आयुष्यात एक मुलगी होती. मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो आणि तिला ते सांगण्यासाठी खूप घाबरतही होतो. आम्ही चांगले मित्र होतो. मला असं वाटत होतं की जर माझ्या मनातलं तिला सांगितलं तर तिला माझा राग तर येणार नाही ना. आणि असा तसा विचार करण्यातच वेळ निघून गेली आणि आमची मैत्री हळूहळू कमी होत गेली आणि मी तिला सांगण्या अगोदरच तिच्या आयुष्यातून कायमचा ब्लॉक झालो. मग रिया त्याला विचारते की तुम्ही प्रयत्न नाही का केला तिला सांगण्याचा? तेव्हा तो तिला बोलतो की मी भरपूर प्रयत्न केला, पण ते बोलतात ना, झोपलेल्याला झोपेतून उठवता येतं, पण झोपेचं नाटक करत असलेल्याला झोपेतून कसं उठवणार? असंच काहीतरी झालं होतं माझ्यासोबत. मी इथे यासाठी आलो आहे की तिला कायमचं मनातून काढून टाकेल. पण मी जेव्हा एकटाच असतो तेव्हा माझ्या मनात तिच्याशिवाय दुसरा कोणताही विचार येत नाही. मग अनुराग तिला बोलतो की ते जाऊ दे, तुझ्याबद्दल काहीतरी सांग ना. तुझं ब्रेकअप झालं आहे ना? ते तुझ्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत आहे. रिया बोलते, हो, माझाही ब्रेकअप झाला आहे. अनुराग तिला विचारतो, तू त्या मुलाला का सोडून दिलंस? तेव्हा रिया त्याला बोलते की मी त्याला सोडून दिलं नाही, त्याने स्वतः मला सोडून दिलं. अनुरागला खूप आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो, असं का केलं त्याने? कारण तुझ्या एवढी सुंदर मुलगी मिळणं नशीबच होतं त्याचं. मग त्याने तुला का सोडून दिलं? तर रिया त्याला बोलते की माझ्यापेक्षाही सुंदर मुलगी त्याला मिळाली, त्यामुळे मला त्याने सोडून दिलं. त्यावर अनुराग बोलतो, हे असंच होतं, जो मनापासून प्रेम करतो त्याला कधीच आपलं प्रेम मिळत नाही. त्याने तुला सोडून दिलं तर तू का रडते आहेस? तर रिया बोलते, सेम तुझ्यासारखंच मीही त्याच्यावर मनापासून प्रेम केलं होतं ना, म्हणून. आणि दोघेही थोडा वेळ शांत बसतात. नंतर अनुराग बोलायला सुरुवात करतो.
त्यांच्यात खूप सारं बोलणं होतं. अनुरागला आता रियाचं बोलणं आणि तिचा स्वभाव आवडायला लागला होता. तो त्याच्या सगळ्या पर्सनल गोष्टी तिच्याशी शेअर करत होता. रियाही आता मन मोकळेपणाने त्याच्याशी बोलत होती. तिलाही तो कुठेतरी आवडू लागला होता. दोघांची मने जुळत होती. दोघेही आता त्यांचा भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न करत होते आणि दोघांच्याही भूतकाळात ज्या गोष्टी घडल्या होत्या त्यातून ते आता सावरू लागले होते. फक्त एकमेकांच्या संगतीमुळेच. रिया त्याला बोलते की तुझ्यासाठी माझ्याजवळ एक गिफ्ट आहे आणि ती तिच्या बॅगमधून त्याला एक कॅप काढून देते आणि ती तो घालतो सुद्धा. आणि त्यावर रिया त्याचा त्या कॅपमध्ये एक फोटो कॅप्चर करते आणि स्वतःजवळ ठेवते. तेवढ्यात पावसाला सुरुवात होते. रियाजवळ छत्री असते पण अनुरागने छत्री आणलेली नसते. ती त्याला त्याच्या छत्रीमध्ये घेते. एका छत्रीमध्ये असल्यामुळे ते दोघे आता एकमेकांच्या फारच जवळ आले होते. दोघांना एकमेकांचा सहवास आवडू लागला होता. चालत चालत ते एका झोपडीजवळ जातात आणि पाऊस थांबण्याची वाट बघत असतात. त्या दोघांच्याही मनात एकमेकांविषयी खूप सारे विचार असतात, पण ते दोघे एकमेकांसमोर मांडू शकत नसतात. असं तसं करत खूप वेळ जातो आणि पाऊस थांबतो. आता त्यांची निरोप घेण्याची वेळ आलेली असते. ते दोघेही एकमेकांच्या संगतीत एवढे रमून गेलेले असतात की त्यांना दिवस कसा संपला हे कळतच नाही. रियाला आता तिच्या घरून फोन यायला सुरू होतात, पण दोघांनाही आता एकमेकांपासून दूर जावंसं वाटत नसतं. खूप वेळ ते दोघेही न काही बोलता तसेच शांत बसतात. रियाला मात्र आता घरी जायला उशीर होत असतो. त्यामुळे रिया अनुरागला बाय बोलते. तेव्हा अनुराग तिला बोलतो की फक्त बाय की अजून काही बोलायचं आहे तुला. तेव्हा रिया त्याच्याकडे आश्चर्याने बघते आणि खाली मान घालून थोडीशी लाजते आणि बोलते मला तर काही बोलायचं नाही. तुला काही बोलायचं आहे का? तर अनुराग ही तिला मानेनेच नकार देतो. ती तिथून निघून जाते, पण अनुराग मात्र तिथेच थोडा वेळ बसलेला असतो. तेव्हा त्याला त्या बाकड्यावर एक चॉकलेट मिळतं जे रियाने त्याच्यासाठी ठेवलेलं असतं. त्याला माहीत असतं. ते पाहून काही क्षणापुरता त्याला खूप आनंद होतो, पण अचानक त्याला त्याच्या भूतकाळाची आठवण येते आणि तो घाबरतो. त्याला वाटतं की तिच्यासारखी रिया ही जर मला सोडून गेली तर. मग अनुराग ती चॉकलेट उचलतो आणि तिथे असलेल्या छोट्या मुलीला देतो. तेव्हा ती मुलगी चॉकलेटचा कागद काढून फेकते आणि चॉकलेट खाते. तो कागद उडून सरळ अनुरागच्या पायाजवळ येतो आणि त्याचं त्याकडे लक्ष जातं. तो कागद तो उचलून घेतो आणि खूप खुश होतो. त्याचा आनंद आता गगनात मावत नव्हता, कारण त्या कागदावर रियाने तिचा फोन नंबर लिहिलेला असतो. खरं तर अनुराग त्याच्या पहिल्या प्रेमाला विसरण्यासाठी इथे आलेला असतो, पण इथे आल्यानंतर तो तिला विसरतो मात्र, पण रियाचं प्रेम सोबत घेऊन जातो.